जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. काल झालेली मराठ्यांची विराट सभा जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी विराट सभा झाली आणि मराठ्यांनी दाखवून दिलं की प्रत्येक काळात मराठी हे इतिहास घडवतातच. काल गेलेले मराठे हे फक्त संख्येने गेले नव्हते, ते एक विचार घेऊन गेले होते. आम्ही प्रत्येकजण एक विचार घेऊन गेलो होतो आणि तो विचार म्हणजे आमच्या न्यायासाठीचा, आमच्या हक्कासाठीचा. आणि त्या न्यायाला आणि त्या हक्कांना जागृत करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलं आणि आम्हाला प्रत्येकाला प्रेरित केलं. आणि ही विचाराची क्रांती असते ना, त्याला नेतृत्व हवं असतं आणि ते नेतृत्व मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं आम्हाला मराठ्यांना निस्वार्थ भेटलं, ज्यांच्या मनात तिळाचाही स्वार्थ नाही. खूप मोठी उदारता कोणत्या नेत्यांमध्ये नाही. ती नेत्यांनी आणि राजकारणानं जेवढा मराठ्यांचा लॉस केला, जेवढी मराठ्यांची थट्टा उडवली, तेवढं त्यांना तेवढा धडा शिकवण्याची ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. मराठ्यांनो, ही सोडू नका. तुम्ही, आम्ही आणि आपण प्रत्येकानं एकत्र येऊया. राजकारण हे सगळं काही हेवे दावे बाजूला ठेवूया आणि आपल्या हक्कांसाठी आपण एकत्र येऊया. आता फुटायचं नाही मराठ्यांनो. आता काहीही झालं तरी आता फुटायचं नाही. कुणी काहीही जरी म्हणलं, आपल्या समाजातले काही माणसं म्हणतात की राजकारण आलं की मराठे फुटतात. याला आता ही गोष्ट खोटी ठरवण्याचं काम आपलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी पहा, विचार करा. जो माणूस, आपण जेव्हा सुखाची झोप घेत होतो तेव्हा तो माणूस उपाशी पोटी झोपत होता. स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही, स्वतःच्या समाजाला त्या माणसानं सर्वोच्च बनवलं. विचार करा, विचाराची क्रांती पहिल्यांदा आपल्या आतमध्ये पेरावी लागते, तेव्हा कुठं त्याचा खूप मोठा वृक्ष होतो आणि त्या विचाराच्या क्रांतीतून तो माणूस प्रत्येक समाजातल्या घटकामध्ये वंदनीय ठरतो. ही प्रतिष्ठेची मुळात लढाईच नाही मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेली. ही लढाई आहे मराठ्यांच्या अस्तित्वाची, मराठ्यांच्या हक्काची, आणि त्यासाठी पेटवलेला हा यज्ञकुंड आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना एवढं मोठं निस्वार्थ नेतृत्व भेटलंय ना, की हा विचाराच्या पलीकडला हे विचार सुद्धा करू शकत नाही. राजकारण्यांना पळताभुई थोडी झाली. त्यामुळं आता सगळ्यांना घाम फुटायला लागलेला आहे. कारण मराठी कोण आहेत, मराठ्यांना जागृत करण्यासाठी 17व्या शतकात छत्रपती शिवरायांनी प्रत्येक मराठ्यांना एकवटलं. कशामुळे एकवटलं? तर तो विचार पेरला छत्रपतींनी प्रत्येकाच्या मनामध्ये. आपल्याला आपलं राज्य निर्माण करायचे, बळीराजाचं, होतकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण करायचं आणि त्यासाठी तुम्हाला, आम्हाला आणि आपल्या प्रत्येकाला संघर्ष करायचा आहे. हा विचार छत्रपतींनी त्या काळात पेरला. पण छत्रपतींवर संस्कार केले माँसाहेब जिजाऊंनी. माँसाहेब जिजाऊंनी सांगितलं होतं, शिवबा, हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ आमचं स्वप्न नाही, तर हिंदवी स्वराज्य म्हणजे तुम्हाला प्रत्येक माणसाला अन्यायाच्या वादळातून बाहेर काढून न्यायाचा मार्ग द्यायचा आहे. तुम्हाला प्रत्येक माणसाला गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढून स्वातंत्र्य द्यायचे. तुम्हाला आपल्या हिंदवी स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तुमचं सर्वस्व वाहून घ्यायचे. आपल्या हिंदवी स्वराज्यातल्या एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळच आली नाही पाहिजे, अशी शासन व्यवस्था तुम्हाला निर्माण करायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवबा, आपल्या हिंदवी स्वराज्यातल्या एकाही स्त्रीवर अन्याय आणि अत्याचार झालाच नाही पाहिजे. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे, ती देवताच राहिली पाहिजे आणि यासाठी तुम्हाला खंबीरपणानं त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करायचे. ही प्रत्येक गोष्ट मावळे ऐकत होते. ही तर आपल्यासाठीच चालली. ही प्रत्येक गोष्ट मावळ्यांना जाणवली आणि त्या जाणीवीचा जन्म अंतरात्म्यात
झाला कशामुळं? तर या विचारामुळं. आणि त्यातून शिवकाळाचं दर्शन आपल्या प्रत्येकाला झालेलं आहे. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 17व्या शतकात छत्रपतींनी प्रत्येक माणसाला एकवटलं, तसं 21व्या शतकात मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक माणसाला एकवटलं. कशामुळं? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध कधीच दुसरा संघर्ष करत नसतो मराठ्यांना. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करावा लागतो. छत्रपतींच्याही काळामध्ये संघर्ष आले, त्यांनाही शत्रू होते, आणि आत्ताच्या काळात मनोज जरांगे पाटलांनाही शत्रू आहे. प्रत्येक काळात शत्रू हे असतातच, पण शत्रू असतात ते रूपानं वेगवेगळ्या येतात आपल्याकडं. मग आपल्याला ते समजायचे असतात की कोणते शत्रू आहेत. आता सदावर्ते झाला, भुजबळ झाला, ही माणसं आहेत ना, ही मराठ्यांचे शत्रू आहेत. आपल्याला सांगतात, मराठी युवकांनो, तुम्ही मनोज जरांगेच्या नादाला लागू नका. अरे तू कोण सांगणार आम्हाला? आमच्या हक्कासाठी जो माणूस 17 दिवस उपाशी राहतो, आमच्या हक्कासाठी जो माणूस कुटुंबाचा विचार करत नाही, त्या माणसाच्या पाठीमागं आम्ही राहायचं नाही तर कुणाच्या पाठीमागं राहायचं? अरे सदावर्ते, तुला थोडी जरी ज्ञान असलं, थोडं जरी, तर तू ही कमेंट करण्याच्या अगोदर 10 वेळेस विचार केला असता. तुझ्या भ्रष्ट बुद्धीचं दर्शन तू यातून घडवून दिलंस. काय बोलावते आयुष्य, तुझ्या लायकीच नाही बोलण्याची. आणि भुजबळ म्हणतात खर्च किती आला, एवढा खर्च कुठून केला, काय केला? तुमच्यासारखी सत्तेसाठी कुणाला सोडून जाणारी माणसं नाहीत. ह्या पक्षाला सोडायचं, सत्तेसाठी दुसऱ्या संघ सामील व्हायचं आणि भ्रष्टाचाराचे आरोप मिटवून घ्यायचे. लाज वाटली पाहिजेत भुजबळ. लाज जर वाटत असेल तर असे आरोप करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं बरं. अरे मराठ्यांचा संघर्ष योद्धा आमच्यासाठी एवढा मोठा संघर्ष करतो, यायला कसं व्हायला माहिती का? मराठी बंधूंना विनंती, यायला आपण एकवटलेलो देखवून जातो. आपण एकत्र आलो की इतिहास घडतो हे यायला माहीत आहे. त्यामुळे आपण एकत्र आहोत, आपण एकच आहोत, आणि अखेरपर्यंत ही जोपर्यंत लढाई संपत नाही ना, तोपर्यंत आपण एकच आहोत. शरीर जरी आपले वेगवेगळे असले ना, तरी मनगट आणि मेंदून आपण प्रत्येक जण एक आहोत, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे.